मिचेल स्टार्कने आहे ना एक त्याला बाउन्सर टाकायला पाहिजे, डोक्यावर बसायला पाहिजे त्याचा, आणि एक फक्त भंगांना लुक द्यायला पाहिजे त्यांनी त्याच्याकडे. हेल्मेटला लागायला पाहिजे, आय मीन हेल्मेटला, नॉट इंजर्ड, हेल्मेटला. KL राहुल आणि शुभमन गिल इंजर्ड झालेले आहेत. सो KL राहुल पण इंजर्ड झाला. त्यांचे जे 4 मेन पेसर्स आहेत, त्यांचे जे लेजेंड्स आहेत 2015-16 पासून ते लोकच खेळत आहेत. काय आहे ते चेंजच होत नाहीयेत आणि ते अजूनही तेवढेच डॉमिनेट करतायत. कर सुरू. चल, वेलकम टू द कचरा इनिंग्स. एवढं राव फॉर्मल, सॉरी भेंडी सॉरी काय करणार? चला तर घेऊ एक फेल इंट्रोडक्शन मी घेतो जमेल तसं. सो दिस इज आवर फर्स्ट एपिसोड इन कचरा इनिंग्स, जिथे कमॉन गाईज सो जिकडे आम्ही काही नाही असं सिरियस गप्पा नाही, पण असं मजेशीर गप्पा गोष्टी असून त्यामध्ये क्रिकेट इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ऑफकोर्स देऊच आहे आम्ही प्रयत्नांमधून. आज आमचा पहिला एपिसोड आहे. माझं नाव कौस्तुभ चव्हाण. माझं नाव अनिकेत जाधव. स्टॅट गॉड ओंकार महाजन, ज्यांच्याकडून आम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेतो. आणि अनिकेत हा ठीक आहे, अनिकेत नामी काफी आहे. बोला अनिकेत सर, तुम्ही थोडं सांगा आपल्या पॉडकास्ट बद्दल. काय वाटतं, आपण हा पॉडकास्ट का चालू केला? आता क्रिकेट बघायला तर आपण प्रत्येक सिरीज साठी बसायचोच. तर मग जसंच आपण न्यूझीलंड कडून व्हाईट वॉश झालं, असंच लक्षात आलं की आपल्याकडे क्रिकेट बद्दल बोलायला आणि लोकांकडे ऐकण्यासाठी खूप वेळ आणि खूप टॉपिक सुद्धा आहेत. आणि मग BGT सोडून अजून चांगली गोष्ट कुठली असू शकते हे गप्पा सुरू करण्यासाठी. पण बरोबर आहे, मला वाटतं यावेळेस देवेंद्र फडणवीस निवडून आला पाहिजे. BJP नाही, BJP. सो करूया सुरुवात. सुरुवात. काय आजचा टॉपिक? BGTचा आहे ऑफकोर्स. बांगलादेश क्रिकेट टीम नाही, भारत गावस्कर ट्रॉफी. तो पहिला आता ऐकण्यात आलं होतं आपल्याला की प्रॅक्टिस मॅच मध्ये सुरुवात इथूनच करूया की KL राहुल आणि शुभमन गिल इंजर्ड झालेले आहेत. सो KL राहुल पण इंजर्ड झाला. KL राहुल इंजर्ड होता, पण तो नीट झाला अनफॉर्च्युनेटली. भाई प्लीज, मला वाटतं की तू ठीक आहे अनफॉर्च्युनेटली म्हणतोस, पण मला असं वाटतं की या BJT मध्ये KL राहुलचा खूप मोठा रोल असणार आहे. त्याचा नेहमीच मोठा रोल असतो, त्यामुळे हारते इंडिया. ठीक आहे. अरे तो KL राहुल नाही, KLPD राहुल. नाही, जुन्या गोष्टी आपण विसरायला पाहिजे, कारण आता एक्सपिरियन्सच्या हिशोबाने आपण सगळे यंगस्टर्स घेऊ नाही शकत, कारण कोणीतरी एक्सपिरियन्स प्लेअर आपल्यामध्ये हवं असं मला वाटतं, विथ द अदर सिनियर प्लेयर्स. कारण येस अरे पण एक्सपिरियन्स प्लेअर घेतातच कशासाठी की जेव्हा यंगस्टर चोक होतील तेव्हा त्यांना सपोर्ट करण्यासाठी. जर आपला सिनियर प्लेअरच चोक होणार आहे तर मग त्याला घेऊन काय फायदा? पण ती एक स्ट्रॅटेजी आहे ना की जेव्हा सिनियर चोक होतात तेव्हा यंगस्टर कसं खेळणार. पण मला वाटतं की KL राहुल ठरू शकतो महत्वाचा यावेळेस, इट्स माय ओपिनियन. आणि ते कळेलच येत्या काही दिवसांमध्ये, कळून जाईल की कोण कसं आहे काय आहे. मग तुझ्याप्रमाणे KL राहुल कुठल्या पोझिशनवर खेळला पाहिजे? 12th मॅन. कॉमेडी नाही, माझ्या हिशोबाने जर खेळायला गेला तर तो म्हणजे मी सांगितलं काही फरक नाही पडणार आहे, पण मला वाटतं की यावेळेस तो ओपन करू शकतो मला असं वाटतं. कारण शुभमन गिल इंजर्ड असल्यामुळे त्याची जागा कोण घेणार नाही. आता त्या जागी ध्रुव जुरेलला आणतील, पण ध्रुव जुरेल पण लाईक 4th and 5th ला तो कम्फर्टेबल आहे आतापर्यंत जसा खेळलाय तसा. तर मला वाटतं की जयस्वाल. ठीक आहे, आता तुझा त्याच्यावरचा विश्वास बघता असं हरकत नाही बोलायला. जर त्याला ट्राय केलं सुद्धा तरी फर्स्ट टेस्ट ही एकच टेस्ट आहे जिकडे त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण का रोहित शर्मा अनअवेलेबल असणार आहे फर्स्ट टेस्टला. सो तो ओपनिंगला खेळू शकतो. पण जशा प्रकारे तो खेळत आलाय त्याप्रमाणे मला असं नाही वाटत की तो खूप मोठं योगदान काही देऊ शकेल ओपनिंगला. सो मी खूप स्केप्टिकल आहे त्याच्या इन्व्हॉल्वमेंट बद्दल. मला काय वाटतं, मी त्याची बाजू घेत नाहीये, पण अप्स अँड डाऊन्स असतात. आणि मी सगळ्यात मोठा विराट कोहलीचा फॅन आहे आणि त्याच्या पण आयुष्यात अप्स अँड डाऊन्स आहेत. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याला सगळे सपोर्ट. अप्स कुठे येतील भाई, कमबॅक होईल कोहलीचा आता BJT मध्ये.
येतो मी तिथे येईलच, पण राईट नाव वी आर ऑन KL राहुल. सो ठीक आहे, आता डाऊन्स झालंय बरेच KLचं, जो मला वाटतं की आहे एक होप घेऊन येईल KL राहुल. आणि जसं तू म्हणला कोहली, ही विल शो एव्हरीवन की ठीक आहे आता. कारण कोहलीचे स्टॅट्स बघायला गेले तर त्याचा ज्यावेळेस डाऊनफॉल होता एव्हरी टाइम, सो ज्यावेळेस तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला त्याने तिथून कमबॅक केलेला आहे, लाईक एव्हरी टाइम. म्हणजे 2-3 वेळा झाल्या आता माझ्या हिशोबाने. जर त्याचे डाऊनफॉल आले मग तो खरंच चांगला प्लेअर आहे का नाहीये चांगला तो? आता मी परत रिपीट करण्याची मला गरज आहे असं वाटत नाही भाई. नाही ठीक आहे. विराट कोहलीच्या टॉपिक वरून मला हे आठवलं की जी आपल्या ऑस्ट्रेलियाची जी स्टॅट आहे, ज्याच्याप्रमाणे आता आपण जर बघितलं तर विराट कोहलीच एक प्लेअर आहे ज्याने बाकी ऑस्ट्रेलियन ग्रेट सोबत वगैरे कम्पीट केलेलं आहे इन टर्म्स ऑफ स्कोरिंग रन्स. आणि तो आता 520 समथिंग रन्स पार्टी आहे, ज्याच्यानंतर तो एकदम टॉपला जाईल ऑफ ऑल टाइम रन स्कोरर्स इन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. राईट. सो आता आपण ह्याच्यात बघू शकतो की तिकडे तो रिकी पॉन्टिंगच्या खूप क्लोज आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली ॲज अन इंडियन फॅन मी हे एक्सपेक्ट करतो की विराट कोहली इतका छान खेळेल ही सिरीज की तो नंबर 1 ला एंड करेल. आणि जर विराट कोहलीने होपफुली नंबर 1 ला एंड केलं तर आपण नक्कीच WTC फायनल्सला जाऊ शकू, पण ती आता सध्या दूरची गोष्ट आहे. आणि जर मला असं वाटतं की एवढ्या वर्षांनी न्यूझीलंड येऊन इंडियाला त्यांच्या घरात हरवू शकते, तर इंडिया का नाही हरवू शकणार ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला? आणि ते केलेलं पण आहे ऑलरेडी इंडियाने याच्या आधी. कारण मला हेच वाटतं की आता आपण 4 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकलेल्या आहोत लागोपाठ. आणि जसं रोहित शर्मा बोललेला की 12 साल में एक बार चलता है, तर तसं आपण इकडे जाऊन 10व्या वर्षी हरवू नये असं वाटतंय मला. कारण का जर आता आपण ही सिरीज हारलो तर मग आपल्याला WTC फायनल मध्ये पार्टिसिपेट करण्याचे काही चान्सेस राहणार नाही. मला वाटतं टफ जाईल खूप. आता लिटरली मला ते विचार करून माझी पण फाटतीये, कारण काय होईल काय नाही होईल तसं. आपल्याला तर सवय रे, आपण बँगलोर फॅन क्लब आहे. 4 लोक चुकीचे खेळले आणि तिसऱ्याला 4थ्या सोबत हारला किंवा आपण हे ह्यातच तर आपलं कॉलेज आयुष्य सगळं यातच तर गेलंय. लेट्स गो देअर, तिकडे पण जाऊया आपण. IPL टीम्स आणि त्यांच्या रिटेन्शन बद्दल आपण एक लवकरच एपिसोड करूया. बट आज आपण आपल्या टेस्ट टीम वरती फोकस करूया. आधी देश आणि नंतर बाकी सगळं. हे नाही समजणार चेन्नई फॅन्सला. मग हे तर रोहितला पण नाही कळत, हे पोराला बघा. पर्सनल नो पर्सनल. सो कुठे होतो आपण? आपले टेस्ट स्क्वॉड बद्दलचं आपलं जे फर्स्ट टेस्ट कडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा आहे बिफोर वी गो देअर, पुजारा का नाही? पुजारा का नाही आहे आता हा खूप चांगला प्रश्न आहे. पण ऍक्च्युली जेव्हा पुजारा आणि अजिंक्य रहाणे दोघांचं सुद्धा एक खूप कंटिन्युअस फेलियर आला होता, जेव्हा त्यांना 10 to 12 मॅचेस दिले होते आणि त्यांचा ऍव्हरेज 25-30च्या अराउंड डिप झाला होता. त्यानंतर त्यांना टेस्ट स्क्वॉड मधून ड्रॉप केलं होतं आणि तेव्हा सगळ्यांनी हे क्लेम केलं होतं की आता इंडिया नेक्स्ट जनरेशनला पाहण्यासाठी तयार आहे. आणि तसंच आपल्या सगळ्या सिरीज खूप चांगल्या सुद्धा गेल्या. आपण खूप 1 साइडेडली क्वालिफाय करत होतो WTCला न्यूझीलंड येईपर्यंत. सो तेव्हा आपल्याला हे आठवलं नाही. आणि आय थिंक इट्स ओके की एज सोबत आपण पुढच्या जनरेशनला पॉइंट हे दिला पाहिजे आणि आपण मूव्ह ऑन केलं पाहिजे त्या प्लेयर्स कडून. ऑब्व्हियसली ही वुड बी अ फॅक्टर जो आपण मिस करू ह्या टेस्ट सिरीज मध्ये. कारण का पुजाराने जे लास्ट टाइमच्या BGT मध्ये जितका वेळ तो थांबला होता क्रीजवरती आणि ज्या प्रकारे त्याने मॅच इन्फ्लुएन्स केली, तितक्या पेशन्स वाला कोणी प्लेअर नाहीये आपल्याकडे. हा राईट. आता पुजाराची जागा कोण घेऊ शकतं? मला काय वाटतं, तुला काय वाटतं? पुजारा इतका डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळणारा आणि इतका पेशन्स असणारा माणूस सध्याच्या स्क्वॉड मध्ये तर मला कोणी दिसत नाहीये. आणि जर कोणाला करायचं असेल तर ऑब्व्हियसली कुठल्या तरी आपल्या सिनियर प्लेअरला स्टेप अप करावं लागेल. ऑफकोर्स आय गेस दॅट इज KL राहुल. एक सहाय्य करू शकतो हे काम. आणि आपल्या स्क्वॉड मध्ये नाही, मी दुसऱ्या दुसऱ्या टीम कडे जातो याच्यावरून. आता एक असा माणूस आहे जो इंडियाला प्रॉब्लेमॅटिक आहे. जसं पुजारा आपल्या डिफेन्सिव्ह होता तसं आता लाबुशिन जो आहे तो खूप त्रास देऊ शकतो. आणि आफ्टर दॅट हुज दॅट सेकंड गाय लाबुशिन नंतर त्यांच्यातलाच उस्मान ख्वाजा. हे 2 जण मला खूप थ्रेट्स वाटतात इंडियासाठी. ओके.
बॅटिंग मधून मला इतकं मेजर थ्रेट असं वाटत नाही ऑस्ट्रेलियाकडून. आता ऑब्व्हियसली जर आपण बॉलिंग लाईनअप बघितली तर त्यांची बॉलिंग लाईनअप ही खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहे ॲज कम्पेअर्ड टू आवर बॉलिंग लाईनअप. बट मला असं नाही वाटत की तितका मोठा इन्फ्लुएन्स होऊ शकेल. आणि जस्ट आपण हे पॉडकास्ट सुरू करायच्या अगोदर ओंकार मला काही स्टॅट सांगत होता लाबुशेंग बद्दल आणि स्टीव्ह स्मिथ बद्दल वगैरे. सो आय थिंक त्याच्यातून आपल्याला एक जास्त इंटरेस्टिंग इन्साइट भेटू शकते. सो आता कसं झालंय, एक बबल क्रिएट झालाय की ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन्स आहेत आणि आता इंडिया हारतीये. आय फील ते न्यूझीलंडच्या लॉस नंतर आपण थोड्याशा नेगेटिव्ह साईडला गेलोय की बाबा नेगेटिव्ह नाही म्हणता येणार मला, कॉन्फिडन्स लो झाला. कॉन्फिडन्स ते पॉझिटिव्ह नसतं. बट एनिवेज ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सचे जर स्टॅट्स बघितले तर स्टीव्ह स्मिथचा करिअर ॲव्हरेज हा 56 चालू होता. राईट. पण WTC 23 to 25 मध्ये त्याचा 35 झालं ॲव्हरेज. ते पण तो ओपनिंग करत होता त्यावेळेस. खरं तर तो ओपनिंग करत होता तेव्हा इंडियासाठी चांगलं होतं. ओपनिंगला तो थोडा चोक होत होता, पण आता ऑस्ट्रेलिया त्याला खाली आणते, 1 डाऊन 2 डाऊनला आणते, म्हणून इंडियासाठी प्रॉब्लेम असू शकतो. पण त्याच्यानंतर ट्रॅव्हिस हेडचा ॲव्हरेज होता 42, करिअर ॲव्हरेज आहे 42, आत्ता चालू आहे 20 आहे. मार्नसचा तू जे बोललास त्याचा होता 49, आता चालू आहे 30. त्यातल्या त्यात फक्त उस्मान ख्वाजाच आपल्यासाठी डेंजरस असू शकतो, कारण त्याचा चालू होता 45 आणि तो पण थोडाच हल्लाय 41ला आला. पण तो विकेट टिकवतो, तो विकेट सोडत नाही. राईट. म्हणून आय थिंक की आता याच्यानंतर पुढचं ऑर्डर बघायला गेलो तर मग त्यांचे लास्ट 4 बॅट्स म्हणजे टेल एंडर्स आहेत, प्रॉपर टेल एंडर्स. ते लोक नाही सोडत लवकर विकेट्स, जे त्यांचे 4 टॉप बॅट्समन आहेत. सो त्यांचे टेल एंडर्स एकदम स्ट्रॉंग पोझिशन्सला आहेत. पण आय थिंक वरती थोडंसं गडबड आहे, आपण त्या गडबडचा फायदा घेऊ शकतो. सो असं नाही की वन साइड असणार आहे, ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करणार आहे. आय डोंट थिंक ऑस्ट्रेलिया डॉमिनेट करणार आहे. ठीक आहे. आणि ऍक्च्युली तसं बघितलं गेलं तर आपले सुद्धा जर हे आपण स्टॅट्स बघितले तर इंडियन क्रिकेट टीम मध्ये असं जो आपला टॉप ऑर्डर होता त्या टॉप ऑर्डरच्या स्लम्पमुळेच ही सिच्युएशन आलेली आहे. की जे आपले इंडियन टेस्ट टीम मधले जे आपले रेकॉर्ड्स आहेत, जे आपण होम ग्राउंडवरती खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केलेलं आहे, सो त्याचा एक मेजर रिझन जो होता ती आपली लोअर मिडल ऑर्डर होती. कारण का जडेजा, अश्विन जे इंडियामध्ये कन्सिस्टंटली खेळलेत किंवा जी ओव्हरसीज कंडिशन मध्ये जेव्हा वॉशिंग्टन सुंदर खेळला होता किंवा लास्ट टाइम हनुमा विहारी खेळाला होता, सो खूप मेजरली इंडियाची जी बॅटिंग लाईनअप आहे ती लोअर मिडल ऑर्डर आणि मिडल ऑर्डरवर डिपेंडंट होती. कारण का आता जर करंट सिच्युएशनला पाहिलं तर कन्सिस्टंटली खेळणाऱ्या प्लेयर्समध्ये शुभमन गिल आणि पंत हे दोघंच आहेत. त्यात सुद्धा शुभमन गिल आता इंजर्ड आहे, सो मोस्ट प्रोबेबली तो पहिले 2 टेस्ट मिस आउट करेल. सो फक्त पंत आहे ज्यांनी आधी सुद्धा हे इतक्या स्टेजवर परफॉर्म केलेलं आहे आणि ज्याला आपण बॅक करू शकतो. आणि दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो आता फर्स्ट टेस्टचा जो आहे की पर्थ मध्ये जी आपली टेस्ट आहे, तर पर्थ मध्ये आपण ह्या ग्राउंडवरती एक सुद्धा मॅच जिंकलो नाहीये. आणि इंटरेस्टिंगली आपण फक्त 2च मॅच खेळलोय, एक टेस्ट आणि एक T20. ती टेस्ट सुद्धा आपण 146 रन्सनी हरलो होतो आणि ती T20 सुद्धा आपण बऱ्याच वाईट पद्धतीने हरलेलो होतो. आपण पर्थ मध्ये जिंकलेलो आहोत आधी, पण तो स्टेडियम वेगळा होता. आता ही जी मॅचेस असणार आहे ते ऑप्टो स्टेडियमला असणार आहे आणि आपण वाकाला जी मॅचेस जिंकलेलो आहे ती जिंकलेलो जेव्हा इशांत शर्मा आणि हे सगळे खेळत होते. सो आणि जनरली जे आता सगळं ऑस्ट्रेलियन मीडियाचं सगळं चालू आहे की विराट कोहलीची सिरीज आणि हे वगैरे, सो त्यांनी असं खूप फोरकास्ट केलेलं आहे की ते एकदम स्पायसी पिच बनवणार आहे. जर आपण टेस्ट सिरीज बघितले जे स्पेशली इन ऑस्ट्रेलिया, विराट कोहली एकटाच प्लेअर आहे ज्यांनी सिरीज मध्ये 500च्या अराउंड रन्स बनवलेले, 600 रन्स वगैरे बनवलेत. त्यानंतर जे प्लेयर्स येतात त्यांनी 300च्या सुद्धा खाली रन्स बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये परत जे 2 लोक आपण डिस्कस केले, शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोघं आहेत. आणि त्यात जर शुभमन गिल आपलं फर्स्ट टेस्ट मिस करणार आहे, फर्स्ट सेकंड टेस्ट पण, सो मग आपल्याकडे ऑप्शन राहतो फक्त पंतचा. आणि पंत कडेच तुम्ही कितींदा बघू शकता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी, हे खूप अवघड गोष्ट आहे. प्लस आपण आता पाहत आलोय की जेव्हा हे आता सिम्युलेशन चालू होते तेव्हा जे आपले प्लेयर स्ट्रगल करतात स्लिप्स मध्ये आणि गलीमध्ये, ते पण कंटिन्यू झालेलं आहे. सो हा एक प्रॉब्लेम आहे जो ऑस्ट्रेलियात आपल्याला हॉन्ट करत राहील, कारण ऑस्ट्रेलियाचा बाउन्स जो असतो तो खूप जास्त असतो. सो त्यामुळे खूप मेजर प्रॉब्लेम्स आपल्या बॅट्समनला फेस करायला लागू शकतात. आणि लॅक ऑफ एक्सपिरियन्स
हा चांगला सुद्धा प्रूव्ह होऊ शकतो, कारण का त्याच प्रकारे आपण लास्ट बीजेटी जिंकलो होतो. हो. आणि जसं प्रत्येक बीजेटीची सुरुवात होत आली आहे तसंच ह्यावेळेस पण झालेलं आहे की आपला कॅप्टन फर्स्ट टेस्टला नसणार आहे. आपले प्लेयर ऑलरेडी 2 प्लेयर इंजर्ड झालेले होते, त्यातून एक जण मिस करणार आहे. आपला जो प्रीमियम पेस बॉलर आहे त्यातून एक पेस बॉलर म्हणजे शमी फर्स्ट टेस्ट मोस्ट प्रोबेबली म्हणजे तो तसं स्क्वॉड मध्ये नाहीच आहे. आणि त्याच्यासाठी असं बोलणं झालंय की थर्ड टेस्ट पासून तो येऊ शकतो. सो खूप इंटरेस्टिंग गोष्टी होऊ शकतात. आणि हिस्टॉरिकली असं दिसलेलं आहे आपल्याला की जे आपले न्यू प्लेयर्स येतात तेच काहीतरी मॅजिक करून दाखवतात. जसं आता इव्हन साऊथ आफ्रिकाच्या आताच्या सिरीजला सुद्धा आपल्या न्यू कमर्सनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करून दाखवलं. ऑब्व्हियसली हे दोन्ही फॉर्मॅट्स खूप वेगळे आहेत आणि आपण T20च्या ह्याच्याशी काही कम्पेअर नाही करू शकत. बट सिमिलरली जसं आपल्याकडे पेस ऑलराऊंडर जो आता आहे नितीश कुमार रेड्डी, सो खूप प्रॉमिसिंग यंगस्टर आहे. आणि जर ऑस्ट्रेलियन पिचेस वरती कोण डिफरन्स करू शकतो तर हे असेच फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत. आणि मे बी दिस कुड बी वन ऑफ द सिरीज दॅट मेक्स हिम इन टू वन ऑफ द ग्रेट्स टू लुक फॉरवर्ड टू. सो तुझ्या हिशोबाने काय वाटतं की आपली इंडियाची प्लेइंग 11 टीम काय असायला म्हणजे काय असू शकेल? हा तेच तर मी एकदा स्क्वॉड रेफर करतो आणि मग मी तुला सांगतो माझे प्रेफर्ड 11. तसं म्हणजे मी माझे प्लेइंग 11 सांगतोय कारण का मला माहिती आहे आयडियली सगळेच KL राहुल प्रेफर करतील आणि KL राहुलला घेतील सुद्धा, पण मला KL राहुल नकोय. पण आयडियली सांगून काय ना, आयडियली तर मग मला पंख पण पाहिजे. सो प्रॅक्टिकली काय असेल ते कोण पाहिजे तुला? नाही मला पंख ठीक आहे. पण मला वाटतं की प्रॅक्टिकली कुठली असू शकते. प्रॅक्टिकली मला असं वाटतं की जर मी आंधळा आणि लंगडा असतो तरी KL राहुल पेक्षा धारण नकोय टीम मध्ये. आता नकोय नाही काय बिघडवलं काय तुझं KL राहुल? बघ ना काय एवढं काय तुला सांगच भाई. त्या KL राहुलने बिचाऱ्यामध्ये पॉडकास्ट मध्ये हे पण सांगितलं होतं, त्याला विचारलं होतं इंटरव्ह्यूवरने जो कोणी असेल तो, की जर तुझ्या लाईफ मध्ये एक पॉइंट असा असेल की जो रिपीट तुला घडवायचा असेल, चेंज करायचं असेल काहीतरी, तर तो त्यावेळेस पण बोलला होता, असं मनापासून बोलला होता की भाई वर्ल्ड कप, मला परत वर्ल्ड कप रिपीट करावं वाटतं. जे मला माहिती मी जे काही स्लो खेळलो, चुकीचा खेळलो असेल वगैरे, तर ते मला रिपीट करून ती मिस्टेक माझी संपवायची. त्यापेक्षा मग ते टीम सिलेक्शनची मिस्टेक संपवू ना आपण. असं तर चान्सेस सगळेच मागत राहतील. नाही चान्स नाही मागितलं त्यांनी, बट रिग्रेट आहे त्याला. कोहली प्रत्येक IPL खेळतो. मग काय चांगला खेळतो. ठीक आहे, खेळतो मी कुठं मग हे बघ ट्राय करायचंच आहे ना, ट्राय करण्यासाठी आहे ना IPL. आता धोनी बघ 45 झाला तरी खेळतोच आहे ना धोनी. आपण काय करणार? मला काय वाटतं एखाद्या माणसाला ना कळायला पाहिजे की आपण कधी थांबायला पाहिजे कधी. अरे पण तो माणूस जर हारत नसेल तर काय थांबायचं? लास्ट टाइम माहिती उलट्या एखाद्या माणसाने तो सोडून दिलं पाहिजे. आता पोरांवर लक्ष दिलं पाहिजे इंग्लंडला जाऊन. IPL जिंकता येत नसेल तर. जेवढं तू हेड देतेस ना भाई, BGT मध्ये तुला कळेल काय इम्पॉर्टंट माणूस येतो, कळलं का? आता धोनी नाही तर मग बघितलं, धोनी असतं तर व्हाईट वॉश पण झाली. व्हाईट वॉश तर न्यूझीलंडला पण झाली. बरं ठीक आहे, आपण परत स्क्वॉड वरती जाऊया. ठीक आहे, तर आता ऑब्व्हियसली जे कॅमेरा चालू म्हणून खूप हसत बोलावं लागतंय मला. अरे मग बोल ना. हे बघ मी तुला तेच सांगतो, धोनी असतं आणि धोनी कॅप्टन नसताना तर तो तसा खेळला पण नसता. 2019 वर्ल्ड कप बघितलंय, रिपिटेटिव्ह कसे रील्स येतात तुला माहिती आहे ना की. सो प्लीज म्हणजे तुला असं वाटतं का धोनीने थोडं सरक फ्रेम मध्ये. तसं तर गंभीर अजून पण कोचिंग पण करतोय, पण काय गंभीरची कोचिंगच दाखवून दिलं आता की कोचिंग काय असते BGT मध्ये, काय नसावी काय असावी, कळेल तुला असावी, कळेल. ओके ठीक आहे, आपण परत आपल्या प्लेइंग 11 कडे जाऊया. सो आता जे फर्स्ट आपले ऑब्व्हियस चॉईस आहेत रोहित शर्मा आणि शुभमन गिल, ते अनफॉर्च्युनेटली नसल्यामुळे आता काय असली पाहिजे आपली स्क्वॉड. शुभमन गिल 2 टेस्टला असणार आहे का सिरीजलाच नसणार? नाही, आयडियली 2 टेस्टला नसणार आहे. स्क्वॉड मधून अजून रिप्लेस नाही केलंय. सो मोस्टली ते जर लॉंग टर्म म्हणजे 2 टेस्ट सुद्धा लॉंग टर्म असेल, पण लॉंग टर्म इंजरी नसेल आणि तो थर्ड टेस्ट पासून जॉईन करेल. सो तेव्हापर्यंत साठी तरी जे आपले ऑप्शन्स आहेत त्याप्रमाणे फर्स्ट जयस्वाल फर्स्ट चॉईस आहे. कारण का या इयर मध्ये जयस्वाल सोबत ओपन करायला ईश्वरांनी पाहिजे किंवा मग जसं कौस्तुभचा ट्रस्ट आहे त्याप्रमाणे KL राहुलनी केलं पाहिजे, पण त्याने न्यू बॉल खूप सांभाळून खेळायची गरज आहे. तर जयस्वाल जो आहे तो इंडियन टीमचा करंट
एकदम नंबर 1 ऑब्विस चॉईस आहे, कारण का त्याचा ह्या इयर मध्ये 1000+ रन झालेले आहेत आणि त्याचं 60+ ऍव्हरेज आहे इन्क्लुडिंग ओव्हरसीज टेस्ट. सो तो सध्या त्याच्या प्राईम फॉर्म मध्ये आहे. मला वाटतं की स्टार ऑफ द बीजीटी या वर्षीचा तो ठरू शकतो. सो ते दोघं ओपन करतील. त्याच्यानंतर मग वनला ध्रुव जुरेल येईल होपफुली, कारण का सरफराज खान स्विंग विकेट्सला किंवा पेसी विकेट्स वरती कशा प्रकारे कोप करू शकेल हे इतकं क्लिअर नाहीये, कारण का एव्हिडंट नाहीये. जसं त्याबद्दल मला हे बोलायचं होतं की आता सरफराज खानला थोडे बाउन्सर्सला बराच प्रॉब्लेम आहे आणि पर्थला इव्हन म्हणजे एक्स्ट्रीम बाउन्स मिळतो. सो त्याचा प्रॉब्लेम त्याला होऊ शकतो का, की कितपत तो चालू शकेल, कितपत नाही चालू शकणार, काय वाटतं? प्रॉब्लेम असं की आता जेव्हा आपण मॅचेस जिंकलो, जेव्हा जी एक चांगली मॅच झाली आपली न्यूझीलंड सोबत, तेव्हा सुद्धा आपण हे पाहिलं की सरफराज खान आणि ह्यांनी चांगली झाली इंडियाची जेव्हा 400 रन केले आपण जे सेकंड इनिंग मध्ये, फर्स्ट इनिंगच्या कोलॅप्स नंतर, तर तेव्हा रिषभ पंत आणि सरफराज खानची पार्टनरशिप खूप चांगली झालेली. पण ते दोघं असे प्लेअर आहेत की ते दोघं एकत्र ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. एकदम असं न्यूझीलंड आणि इंडियाची मॅचेस ऐकून ना मला एकदम ते शाळेतलं आठवतं. ते आपल्या पॅरेंट्सला सांगायचे ना, पोटेन्शियल खूप अभ्यास नाही कर, पोटेन्शियल खूप, मार्क नाही पडत. सो त्यानंतर बट सरफराज खानचा ओव्हरऑल डोमेस्टिक रेकॉर्ड खूप चांगला आहे. तर त्याच्यावरती पण एक खूप क्लिअर क्रिटिसिझम आहे की आपले डोमेस्टिकचे पिचेस जे आहेत ते इतके पेसी नसतात आणि ते खूप स्पिन फ्रेंडली असतात किंवा बऱ्यापैकी पाटा विकेट्स असतात, त्यामुळे चांगले रन्स होतात आणि हे. बट ऍट द एंड ऑफ द डे सगळेच त्या पिचवरती खेळतात. सो असं त्याचं क्रेडिट आपण घेऊ नाही शकत आणि इतक्या लवकर त्याला डिसमिस नाही केलं पाहिजे. काही एक ऑपॉर्च्युनिटीज त्याला भेटले पाहिजे, पहिले त्याला प्रूव्ह करायचे. बट सेइंग ऑल दॅट, पर्थ साठी मला नाही वाटत की तो एक आयडियल फिट आहे. पर्थ विकेटमध्ये ध्रुव जुरेलनी ऑलरेडी इंडिया, नॉट इन पर्थ विकेट बट ऑस्ट्रेलियामध्ये ध्रुव जुरेलनी इंडिया साठी ऑलरेडी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. माझ्यासाठी एक रिग्रेटफुल गोष्ट ही सुद्धा आहे की साई सुदर्शन या स्क्वॉड मध्ये नाहीये, कारण का इंडिया साठी त्यांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. सो ऑन अ मेरिटियस बेसिस ते डिझर्व करत होते या स्क्वॉड मध्ये ना, बट अगेन व्हेरी स्टार स्टडेड स्क्वॉड. सो असं बोलू नाही शकत की ह्यांच्या जागी त्याला घेतलं पाहिजे होतं. ध्रुव जुरेल पण मला वाटतं की खूप अंडररेटेड प्लेअर आहे. त्याला खूप असं गृहीत धरलं जातं. मला असं वाटतं की ही इज अ गुड प्लेअर ऍक्च्युली. तसं बघायला गेलं तर रजत पाटीदार पण खरंच खूप चांगला प्लेअर आहे. त्याचे परफॉर्मन्स खूप चांगले आहेत सगळीकडे. बट मला हे पण नाही माहिती की तो या स्क्वॉड मध्ये पाटीदार का नाहीये, खरंच का नाहीये, मला असं वाटतं. कारण बऱ्याच आता बीजेटी पण नाही की बऱ्याच फॉर्मॅट्स मध्ये तो नसतोच, त्याला कन्सिडरच करत नाही. असे बरेच प्लेयर्स आहेत. म्हणजे ऑफकोर्स किती जणांना आपण चान्स देऊ शकतो हा पण मुद्दा आहेच. बट स्टील मला वाटतं असं इंडियाकडे आता रेडी मध्ये 30 प्लेयर आहेत, 2-3 टीम्स ठरवल्या तर. राईट. आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येकाला वर येणार. मे बी पाटीदारने अजून तेवढं आउट परफॉर्म केलं नाहीये. पण फ्रॉम द करंट स्क्वॉड मला तेच वाटतं की ध्रुव जुरेल फर्स्ट टेस्ट मध्ये हे खेळू शकतो. त्यानंतर 2 डाऊन सगळ्यात ऑब्विस चॉईस आपली विराट कोहली, ज्याच्यावरती पूर्ण बीजीटी आणि आपल्या WTCचा फ्युचर बेस्ड आहे. आणि मी खरंच खूप मनापासून होप करतोय की विराट कोहलीने परफॉर्म करावं, त्याच्या स्टँडर्ड्सला लिव्ह करावं. कारण का रिसेंट डेज मध्ये खूप जाणवते की त्याचा हंगर कमी झालाय. त्याचं अग्रेशन कमी झालं ना, जोपर्यंत त्याचं अग्रेशन येणार नाही ना बाहेर, तोपर्यंत असा ओरिजिनल कोहली दिसणार नाही. असं परवा अशी रील आली होती परवा की भाई मिचेल स्टार्कने ना एक त्याला बाउन्सर टाकायला पाहिजे, डोक्यावर बसायला पाहिजे त्याचा, आणि एक फक्त भंगेरला लुक द्यायला पाहिजे त्यांनी त्याच्याकडे, हेल्मेटला लागायला पाहिजे. आय मीन हेल्मेटला, नॉट इंजुर्ड, हेल्मेटला. आणि ती ज्यावेळेस टशन होईल ना, ज्यावेळेस ती टशन होईल, अल्गोरिदम थोडस तुझं अरे स्लेजिंग होगा तो बीजीटी जीत पाएंगे ना. असं स्लेजिंगच्या नावात ऑस्ट्रेलियामध्ये एक माणूस मेलाय. मी इंजुर्ड नाही म्हणत, फक्त हेल्मेटला जाऊन लागायला पाहिजे. लाईक पुजाराला कसा लागला होता थोडासा दर्द होणं म्हणताय. तू तुझ्या फ्री टाइम मध्ये अॅनिमल मूवी बघतोस? अरे नाही मग, अरे तो अग्रेशन कमी झाल्यामुळे तिथं परफॉर्मन्स वर दिसतंय. थोडंसं अग्रेशन आलं ना ठीक आहे, तसं नाही तर कसं तरी काहीतरी स्लेजिंग करू दे त्याला, की त्याच्या परफॉर्मन्स वरून कोणीतरी बोलू दे त्याला काहीतरी, की काय बंगड सुरू आहे काहीतरी. परत ते बघायचंय ना, लेट मी बॅक टॉक. कसं परत दाखव, कॅमेरा दाखव.
त्याच्यानंतर विराट कोहली झाल्यानंतर मग रिषभ पंत, आणि रिषभ पंत नंतर जो मेन डेब्युटंट ज्याच्याकडे मी सगळ्यात जास्त अपेक्षेने पाहतोय, कारण का मला असं जो एक स्पेस होता जो ज्याच्यामुळे कपिल देवला इतका रिस्पेक्ट होता, जो फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर वाला जो पेस होता की टू अर्ली टू पुट हिम इन दॅट लीग, बट जसं हार्दिक पांड्याने डिफरन्स करून दाखवलं वर्ल्ड कपच्या वेळेस, जसं कपिल देवने केला होता, तसं एक फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची नेहमीच एका टीमला गरज असते. आणि आय थिंक नितीश कुमार रेड्डी ते शूज फिल करण्यासाठी एक परफेक्ट माणूस आहे, आणि सगळ्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याकडे ह्या सिरीज मध्ये. पेसर्स काय वाटतंय तुला, कोण पेसर्स सोबत आपण गेलं पाहिजे, म्हणजे अजून ऑफकोर्स आपण अजून एक ऑलराऊंडर स्पिनर खेळवणार, की एक्स्ट्रा बॅट्समन सोबत गेलं पाहिजे, की एक्स्ट्रा विकेट किपर खेळवलं पाहिजे, तुझं काय ओपिनियन आहे? अरे नाही, कारण के.एल. राहुल ऍज अ स्पेशलिस्ट बॅट्समन खेळतो, किंवा इव्हन ध्रुव जुरेल आणि पंत जर खेळतील तर ध्रुव जुरेल सुद्धा फिल्डर म्हणूनच त्याला कुठेतरी हे करतील आणि बॅट्समन म्हणूनच खेळवतील. सो अशा प्रमाणे मला पर्सनली वाटतं की एक ऑलराऊंडर बॉलर असला पाहिजे, कारण आपल्याकडे बॉलर्स ऑलराऊंडर खूप कमी आहेत. आता अश्विन जडेजा करतात आणि त्याच्यानंतर मग आपली टेलेंट पडून जाते, एकदम ढासळून जाते एकदम. नाही, उलट अशा वेळेस मला वाटतं की टेलेंडर्सच खूप कामाला आले. एक्झॅक्टली, म्हणून तुम्ही बोलतोय बॉलर एक चांगला ऑलराऊंडरच पाहिजे आपल्याला खाली, पण जे चांगली बॅटिंग करते. आपल्याकडे आता कोण आहे बॉलिंग? वॉशिंग्टन सुंदर आहे, बट आता इंडियात सिरीज नाही की आपण 3 स्पिनर्स खेळवू शकतो. तो एक मेजर प्रॉब्लेम आहे की आयदर इट विल बी अश्विन जडेजा प्लेइंग इन अ पेअर, किंवा मग वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा खेळ, किंवा जर इफ दे आर गोइंग विथ अ सिंगल स्पिनर तर मग डेफिनेटली ते अश्विनला प्रायोरिटी देतील ओव्हर दी अदर स्पिनर्स. सो ते कॉम्बिनेशन काय चूज करतात, कारण का जर फास्ट पेस्ड विकेट आहे तर मोस्ट प्रोबेबली इंडिया फक्त एकच स्पिनर घेऊन खेळतील आणि कोणाला तरी पार्ट टाइम बॉलिंग करायला लावतील. सो ती एक गोष्ट बघण्यासारखी आहे की कॉम्बिनेशन काय असेल, की 3 पेस बॉलर सोबत आणि 1 स्पिनर सोबत जातील, की काय प्रेफर करतील ते. सो तुला आयडियली तू काय बघतोय, की कुठल्या डिरेक्शन मध्ये जाताना पाहतोय? आय फील 3 पेसर्स, 1 स्पिनर आणि 1 पार्ट टाइम स्पिनर. ओके, पार्ट टाइम तर तसं आपल्यात कोणीच नाही बघायला गेलं तर. पार्ट टाइम तर परफॉर्मन्सवर ठरून जातं. अरे पण मला वाटतं की अश्विन एक आहे फुल टाइम बॉलर, आणि वॉशिंग्टन सुंदर दुसरा. मला वाटतं ही 2 स्पिनर घेऊन खेळायला पाहिजे, पण आयडियली परतला मला वाटतं स्पिनरची कितपत चालू शकेल, म्हणजे चालते नाही असं नाही. दॅट इज अगेन 4th डे 5th डे, फर्स्ट 3 days नो. आणि करंट आपली बॅटिंग सिच्युएशन पाहता असं वाटत नाही की तिसऱ्याच्या पुढे जाईल. राईट, तिसऱ्याच्या पुढे जाईल असं वाटत नाही, आणि अगेन स्पिनरची गरज 2.5 ते 3-3.5 दिवसानंतर 3-3.5 4th. पण आपल्याला बॅटिंग तर टिकवावीच लागणार आहे. त्यांचे जे 4 मेन पेसर्स आहेत, त्यांचे जे लेजेंड्स आहेत 2015-16 पासून ते लोकच खेळतायत, काय ते चेंजच होत नाहीयेत आणि ते अजूनही तेवढेच डॉमिनेट करतायत. राईट, एक्झॅक्टली. बट चांगली गोष्ट आहे ना, सो त्यांना आपल्याकडून हारायची सवय आहे, स्वार्थी द्यावे. सो बॉलर्स मध्ये मी थोडा कन्फ्युज आहे. इधर ते 4 पेसर आणि 1 स्पिनर खेळवतील. मला कुठेतरी थोडंसं डाऊटफुल वाटतंय विथ 1 स्पिनर, जे की मला वाटतं की सेफ गेम खेळण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन ही दोघं राहणं खूप गरजेचं आहे, कारण वॉशिंग्टन ब्रेक पण द्यावा लागणार मध्ये. बट वॉशिंग्टन सुंदर आणि अश्विन बऱ्यापैकी सिमिलर बॉलिंग स्टाईल आहे, आणि प्लस परतचा विकेट बघता मला वाटतं 3 पेसर, एक जो आता नितीश कुमार रेड्डी जो फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असेल, आणि एकच स्पेशली स्पिनर खेळायचा पॉइंट आहे. कारण का 2 स्पिनर ते पण स्पेशली सेम स्टाईलवर खेळवण्याचा काहीच अर्थ नाही, कारण का जर डे 5 आणि जर आपण टॉस हारलो आणि आपली पहिले बॉलिंग समजा आपली फर्स्ट बॉलिंग आली आणि 4th इनिंग आपण खेळणार आहे, तरी पण 2 स्पिनर ठेवून फायदाच नाहीये, कारण का स्पिनर तेव्हा कुठे परफॉर्म करायला लागतील. आणि जे रिसेंटली आपला स्पिन विकनेस एक्सपोज झालाय, आणि नेथन लियनने आपल्याला नेहमीच डॉमिनेट करत आलेला आहे. हा तो इंडियाच्या अगेन्स्ट लीडिंग विकेट टेकर आहे इन ऑल द ग्राउंड. सो त्याच्यामुळे असा खूप सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज असा नाही आपल्याला, जरी ते पिच स्पिन करायला लागलं, आणि पर्थ मध्ये तर स्पिन इतका काही करणार नाहीच आहे. सो मग रविचंद्रन अश्विन, आकाशदीप, सिराज फर्स्ट टेस्टचा म्हणतोय मी, नितीश कुमार रेड्डी. ओके, दिस 4 विल बी. बुमरा नाही, फर्स्ट टेस्टला नाहीये बुमरा. सॉरी ही इज वाईस कॅप्टन.
ही इज द कॅप्टन He फॉर is- द फर्स्ट he is the captain. रोहित शर्मा नाही My bad. My bad. बुमरालाच काढून टाकलं पाहिजे काय. He is the captain. बुमराला काढलं. बुमरा is the तिसरा दिवस उगल रे त्यांची 2 विकेट काढून. बुमरा, कंटिन्यू बुमरा, सिराज, आकाशदीप, नितीश कुमार रेड्डी आणि अश्विन. सो 3 पेसर, एक फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आणि एक स्पिनर. येस. अश्विन तुझा स्पिनर असेल. म्हणजे एक जो स्पिनर हा, असेल कारण ही इज एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आणि त्याला माहिती की कसं डिफेंड पण करायचं. खाली खेळायला आला तो तर मला नाही वाटत की त्यापेक्षा चांगलं कोणी हँडल करू शकेल ती सिच्युएशन. नाही अश्विन इज अ गुड बॅट्समन, पण त्याचं ते तसं आहे की चले तो चांद तक नाही तो रात तक भी नाही. कोण आहे तसं टेलेंडर्सला बाकी की बाबा हा नाही हा खेळतो. जर आपण ऍक्च्युअली ट्रान्झिशन प्रमाणे बघतोय ह्या वेळेस तर मग मला वाटतं की वॉशिंग्टन सुद्धा ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. जर एक लोन स्पिनर म्हणून खेळतोय, बट लॅक ऑफ एक्सपिरियन्स तिकडे आपल्याला एकदम उलटा पण पडू शकतो आणि आपण त्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला ती टेस्ट मॅच हारायची वेळ येऊ शकते. सो आय डोंट थिंक फर्स्ट टेस्ट मध्ये ती रिस्क घेतील जेव्हा ते दोन्ही लेजंड्सला बसवून ह्याला खेळवतील. बट आयडियली स्लोली ट्रान्झिशन करायला सुरू केलं पाहिजे इंडियाने. आणि वॉशिंग्टन सुद्धा इज अ गुड बॅट्समन अँड बॉलर जो स्टेबिलिटी प्रोव्हाइड करू शकतो लोअर. हा इज अ गुड बॅट्समन, गुड बॉलर, ऑलराऊंडर म्हणजे बऱ्यापैकी. काय वाटतं त्यावेळेस इंडिया बॅसबॉल खेळणारे का टेस्ट मॅच खेळणारे? ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियासोबत जाऊन बॅसबॉल खेळण्यात इतका काही अर्थ नाही आहे. स्पेशली वी वॉन्ट टू सी अ प्युअर क्रिकेट टेस्ट. पण ही स्क्वॉड बघून मला टेस्ट प्लेयर्सच नाही, म्हणजे आय डोंट नो, आहेत आपले टेस्ट प्लेयर्स आहेत या स्क्वॉड मध्ये, पण ते रिसेंट टाइम्स मध्ये एवढं बॅसबॉल खेळलेत की मी थोडंसं विसरलोय की हे लोक बॅसबॉल खेळायचा मुद्दा आहे. यांना T20 ची एवढी सवय झाली आहे, वन डे ची एवढी सवय झाली आहे, ती पेशन्स लेवल कमी झाले. सो आपल्यातलं आय डोंट थिंक हा म्हणजे असं नसावं की हा त्यांचा चॉईस नव्हता. आय थिंक हा त्यांचा चॉईस होता. एक्झॅक्टली. असं नसणार आहे की एवढे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, असं नसणार आहे की ऑफकोर्स गेले 2 वर्ष T20 खेळतोय सो आता मी टिकून नाही खेळू शकत. नाही असं तर नाहीच आहे. मला परफॉर्मन्स लॅक वाटतं मला की असं नाहीये की मला नाही वाटत. मला असं वाटतं ऑस्ट्रेलियात जाऊन आपण खूप सेन्सिबल क्रिकेट खेळतो. 3-3.5चा आपला रन रेट असेल कम्पॅरेटिव्हली फास्टर, बट इतकं जास्त रिस्क नसतील. मेन मला प्रॉब्लेम वाटतोय की न्यूझीलंड टेस्टला आपण हारायचं सगळ्यात मेन रिझन होतं त्याच्या आधीची बांगलादेश सिरीज. बांगलादेशची जी फायनल मॅच होती, जी आपण 2 सेशन मध्ये बॅटिंग करून त्यांना नंतर हरवलं 1 सेशन मध्ये, त्याच्यामुळे एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आपल्या प्लेअर मध्ये की आपण इंडियामध्ये कोणाला पण हरवू शकतो कधी पण आपल्याला हवं तसं. तर त्याच्यामुळे हे आपल्यासोबत घडलंय. सो मला वाटतं आता ऑस्ट्रेलियात गेल्यावरती थोडं आपले प्लेयर्स हंबल राहतील, थोडं त्यांना रिअलाइज होईल आणि बेसिकली जसंच फर्स्ट ओव्हर येईल आणि जसे बॉल असे झुप झुप जायला लागतील त्यांच्या डोळ्यासमोरून, ते अननेसेसरी अग्रेशन नाही दाखवणार. सो आय थिंक खूप बेटर परफॉर्मन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे अजून बोलण्यासाठी, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ह्या फर्स्ट टेस्ट मॅच बद्दलचं तुझं प्रेडिक्शन काय आहे? काय रिझल्ट एक्सपेक्ट करतोयस? रिझल्ट तर एक्सपेक्ट हेच करतो की इंडिया जिंकायला पाहिजे ऑफकोर्स. सगळी 4-4 मॅच ठीक आहे, एक्सपेक्ट तरी करू शकतो ना. हा 5 किंवा 4-0 ऑफकोर्स, एक ड्रॉ. तर पण मी अजून पण या गोष्टींमध्ये कन्फ्युज आहे की मी जोपर्यंत पहिला दिवस तो बघणार नाही ना टेस्टचा, तोपर्यंत काहीच अंदाज मी सांगू शकत नाही की इंडिया जिंकेल की ऑस्ट्रेलियाकडे मॅच सुरू आहे वगैरे वगैरे. जसं आपलं डिस्कशन झालं होतं की आता थोड्या वेळापूर्वी की गुगलच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाचे जिंकण्याचे प्रेडिक्शन जास्त आहेत रिसेंट. काही 27% चान्सेस आहेत इंडियाने जिंकायचे, 66% ऑस्ट्रेलिया आणि 7% ड्रॉ. बट गुगलचं प्रेडिक्शन ठीक आहे. बट वन्स अ लेजंड सेड की 1% खूप पण खूप जास्त आहे. वन्स अ लेजंड ऑल्सो सेड डोंट गिव्ह मी होप. ठीक आहे, पण ते परफॉर्मन्सवर ठीक आहे यार, ठीक आहे. नशिबावर पण असतं. आपलं नशीब घाण होतं न्यूझीलंडच्या वेळेस आहे. मला वाटतं ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे सगळ्या मॅचेस. सगळ्या मॅचेस म्हणजे व्हाईट वॉश होणार. व्हाईट वॉश चुकीचं बोलतोयस. धोनी कॅप्टन नाही. नाही 4. नाही, भाई तू इंडियाला काय समजलं? पहिली जिंकू आपण, रोहित नाहीये बाकीच्यांचं माझं. नाही भाई रोहित टॉपी. रोहित झालं की ट्रिपल सेंचुरी ऑब्विसली मनातून पहिल्या वाटतं दिवसात. की इंडिया जिंकावी. पण ते एक असतं ना की पहिलेच आपण विचार करायचं की हारणार आहे, जास्त वाईट नाही वाटत.
ऑप्टिमिस्टिक आहे मी खूप. सो मला वाटतं अरे मला सायकोलॉजिस्ट कडे जावं लागतं यार. हे न्यूझीलंड नंतर दुसरं सेशन केलंय मी. नाही पण ठीक आहे, ते एक मनातून असं आहे की इंडियाच जिंकायला पाहिजे आणि इंडिया जिंकणार असं खूप वाटतं मला, किंवा आपल्याला तुम्हाला पण वाटत असेल ऑफकोर्स. बेसिक मला पण तेच वाटतंय की जेव्हा पण ऍक्च्युली आपल्याला अंडर एस्टिमेट केलं जातं, जेव्हा पण आपले चान्सेस कमी असतात जिंकायचे, तेव्हा आपण खूप चांगला परफॉर्म करतो. सो असं पॉइंट प्रूव्ह करायची सवय जर आपल्या प्लेयर्सला, सो होपफुली आपण परफॉर्म करू. तेच बोलत होतो की इंडियामध्ये कसं आहे, कारण का पर्थ आणि जे जसं आहे की त्यांनी ओव्हर ऑप्टिमाइज करायचा प्रयत्न केलाय की सगळंच त्यांच्या कंडिशनला सूट होईल असं. फर्स्ट टेस्ट पर्थ मध्ये खूप पीस फ्रेंडली पिचेस, सगळं मीडिया नरेटिव्ह तसा बिल्ड केलाय, त्यावरून आपले की प्लेयर्स मिसिंग आहे, त्यात त्यांचा काहीच भाग नाहीये पण मिसिंग आहे. आपण ओनकरला पण डिसिजन दिलं तर तो त्याच्या हिशोबाने करत नाही का एव्हरी टाइम. ऑस्ट्रेलिया का नाही करणार? नाही केलंच पाहिजे. आपण आपल्या इथे आल्यावर आपण बनवतो, मग आणि आपणच पाहिजे. आपण खेळत नाही, वेगळी गोष्ट आहे. बोलायला बरंच काही आहे जसं अनिकेत बोलला, बट राईट नाउ विल गो टू द कचरा प्रेडिक्शन्स. काय वाटतं तुला? I see India winning this test. I optimistically see India winning 3-1 the test series as well. पण बाकीच्या मॅचेस बद्दल आपण पुढे बोलूयात फर्स्ट टेस्ट नंतर. पण आतासाठी आय थिंक प्रॅक्टिकली 3-1. बट इंडिया जिंकतील फर्स्ट टेस्ट. आणि जर आपली पहिली बॅटिंग आली तर आपण पहिल्या इनिंग मध्ये 400च्या आसपास रन करू अशी पण माझी अपेक्षा आहे. 400च्या आसपास पहिल्या इनिंग मध्ये. टेस्ट मॅच बॉलर बघितलेत का त्यांचे? अरे म्हणून तर भाई तू मिचेल स्टार्कला ती T20 वाली फाईट माहिती नाही का तुला? रोहित भाईची. रोहित नाही रे फर्स्ट टेस्ट नाहीये पण जयस्वाल डबल सेंचुरी मारेल, तो काय टेन्शन घेऊ नको. पाणीपुरी पहिली टेस्ट जर इंडियाने काढली तर गॅरंटी देतो भाई मी की इंडिया काढणार. पहिली काढली तर इंडिया काढणार. इंडिया ही टेस्ट सिरीज भाई कळेल तुला. माझ्याप्रमाणे जिंकतोच आहे. चालतं भाई. मला तो हेटर म्हातारा बनलेला आवडतं. जर जिंकली तर मजा येते, हारली तर ठीक वाटतं. हेच करत होतो मी. किसी का तो एक का हो रे तू. तो म्हातारा बनेल मी सोसायटीतला, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग आता मला वाटतं आपलं आजसाठी खूप डिस्कशन झालेलं आहे. आपण आजचा एपिसोड इथेच संपवूयात. खूप लवकर संपला आज असं वाटलं, पण ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्हाला राईट प्लीज तुमचे जे पण फीडबॅक्स असतील ते कमेंट मध्ये कळवा. जर आवडलं असेल लाईक बटनवर हिट द्या आणि लाईक बटनवर हिट द्या, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं तर नक्कीच शेअर करा. आणि बस सगळं तर भेटूयात फर्स्ट टेस्ट नंतर. आम्ही शेअर तर करूच. बघा लवकरच भेटूया कदाचित फर्स्ट टेस्ट संपल्यानंतर नाही, त्याच्या आधीच आपण भेटू शकतो. दुसरा टॉपिक डिस्कस करण्यासाठी. आता हा व्हिडिओ एडिट व्हायला किती वेळ? दिस इज नॉट द पार्ट ऑफ द व्हिडिओ. काढेट.